नमस्कार. आज आपण बनवणार आहोत करटुल्याची भाजी. हे करटुले जे आहेत ते पहिले डोंगराळ भागामध्ये मिळायचे, पण आता सगळीकडेच उपलब्ध आहेत. तर हे मी विकत आणलेले आहेत. त्याच्यामध्ये थोडे पिवळसर पण आलेले आहेत, थोडेसे जास्त पिकलेले पण आहेत. पण काही नाही, आता हे जे करटुले आहेत ते स्वच्छ धुवून घेणार आहे. 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मग त्याला असे कट करून घ्यायचे. त्याचे बुडं आणि जे शेंडे आहेत ते दोन्ही पण कट करून घ्यायचे. सध्या आता मी धुवून गेलेले आहे. छान 1-2 पाण्याने धुवून घ्यायचे. आता हे धुवलेले जे करटुले आहेत ते दोन्ही साईडनं थोडंसं कट करून घ्यायचे. जे हिरवे आहेत कवळे ते कापायला सोपे जातात, पण जे थोडे पिवळसर आहेत, जे थोडे पिकल्यासारखे झालेले आहेत, त्यांच्यामधल्या ज्या बिया आहेत त्या थोड्याशा टणक झालेल्या असतात, पकलेल्या असतात बिया. त्याच्यामुळे थोडेसे ते कट करायला थोडा त्रास होतो त्याला. आणि त्या बिया काही फेकून द्यायच्या नाहीत, जरी त्या पकलेल्या असल्या तरी. भाजीमध्ये खूप छान लागतात बिया पण जर तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही काढून टाकू शकता, पण मी तर काढून टाकत नाही. जर तुम्हाला लावायला ठेवायचे असल्या तर लावायला ठेवू शकतात. आता हे आपले करटुले पूर्ण कट करून झालेले आहेत. असे तुम्ही कसे पण काप करू शकतात, पण मी उभे काप केलेले आहेत आपल्या आवडीनुसार, आडवे उभे जसे आपल्याला पाहिजेत तसे. आता ह्या भाजीसाठी मी एक छोटा कांदा घेतलेला आहे कट करून, आणि थोडंसंच तेल घेतलेलं आहे कढईमध्ये. त्याच्यामध्ये हा कांदा टाकलेला आहे कढईमध्ये. भाजीला मी जिरे किंवा मोहरी टाकलेली नाही, पण तुम्हाला जर टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकतात. कांदा थोडा लालसर होईपर्यंत भाजायचा, कारण मग कांद्याला छान वास येतो. आणि न भाजताच टाकला तर मग तो त्याला असं एवढा चांगला लागत नाही भाजी. त्याच्यामुळं थोडासा कांदा परतू द्यायचा. खायला खूपच छान लागते भाजी. ही सहसा प्रत्येक शहरामध्ये अशी भेटत नाही. त्याच्यामध्ये मी आता अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे, कारण अगोदर मीठ टाकलं तर कांद्याला पण मीठ लागतं व्यवस्थित आणि कांदा चवदार लागतो भाजीमधला. आता थोडीशी हळद टाकली, ती चांगली मिक्स करून घ्यायची. आणि आता तेच जे कट करून घेतलेले करटुले होते ते टाकले. ते पण असे चांगले परतून घ्यायचे.
चांगले परतायचे, थोडे हलवून घ्यायचे जरा आणि नंतर टाकायचे थोडंसं तिखट. तिखट तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात. जास्त तिखट पाहिजे असेल तर जास्त तिखट, कमी तिखट पाहिजे असेल तर कमी तिखट. थोडी मंद आच करून ठेवायची, जास्त फुल नाही गॅस करायचा, कारण मग पाणी न टाकल्यामुळं ते करपू शकतात. त्याच्यामुळं थोडंसंच कमी आचेवर ठेवायचं आणि पाणी न टाकता 2 मिनटं ताट ठेवून झाकण ठेवायचं. 2 मिनटं झाल्यानंतर काढायचं झाकण आणि नंतर थोडंसं पाणी टाकायचं. थोडंसं हलवून घ्यायचं चांगलं. आता हे करटोल्याची भाजी आपली तयार झालेली आहे. जर तुम्हाला आवडतं असेल तर थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि ही एकदम अशी कोरडी भाजी एकदम छान लागते. पोळी बरोबर किंवा भाकरी बरोबर कशाबरोबरही छान लागते.